समजा मी तुम्हाला सांगितलं की भारताचा 6 फूट 5 इंच असलेला एक बॅडमिंटनपटू आहे, ज्यांनी एका आठवड्यात वर्ल्ड नंबर 147 ला हरवला आणि आत्ता दिल्लीमध्ये त्यांनी पहिल्या राउंडमध्ये फर्स्ट सीडेड प्लेयरला हरवला. तर तुम्ही म्हणाल कोण युरोपचा वगैरे असेल? नाही, तो आपला आयुष शेट्टी आहे. आणि त्याच्याबद्दल व्हिक्टर ॲक्सेल्सननी असं म्हटलं होतं, जो लेजेंडरी बॅडमिंटन प्लेयर होता. त्यांनी सांगितलं होतं की हा नक्की मोठा खेळाडू होणार. पण गंमत असते, जेव्हा देवाने तुम्हाला 6 फूट 5 इंच दिले, तर त्याचे काही फायदे असतात जे त्याच्याकडे होते. तो दनादन स्मॅश मारायचा, पण त्याची तेवढी काय त्याला म्हणतो आपण स्टॅमिना तेवढा नव्हता आणि मग तिसऱ्या गेमला तो नेहमी हारायचा. यावेळेस त्यांनी दाखवून दिलं मागच्या 1 वर्षाच्या मेहनतीमुळे की लास्ट गेमला सुद्धा तो तेवढाच पॉवरफुल आहे आणि त्यांनी वर्ल्ड नंबर 1 ला हरवलं. महत्त्वाचं काय की तुम्ही तुमच्या वीकनेसवर काम केलं ना, तर गेम चेंज होऊ शकतो. इंटरेस्टिंग बातमी अशी आहे, जरी मी मुंबईत राहत असलो, तरी माझ्या पुण्यामध्ये पण माझा जीव आहे आणि मला एक चांगली गोष्ट सांगायला तुम्हाला आवडेल आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल, की बॅडमिंटनचा जन्म पुण्यात झाला होता आणि तोही दुपारी 2:30 वाजता झाला होता, जेव्हा ब्रिटिश जे लोकं होती ती पूर्वीच्या काळात राहायची, ती लोकल लोकांबरोबर कंटाळली होती, ब्रेक हवा होता म्हणून त्यांनी बॅडमिंटनचा निर्माण केला. तर जे कोण म्हणतात, की पुणेकर दुपारी काही करत नाहीत, परत विचार करा. पुण्यामधनंही मॅजिक होऊ शकते.